नमस्कार, सरिताज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। लवकरच गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे। आज आपण चॉकलेट मोदक बनवायला शिकणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे ओल्या नारळाचा 1.5 कप घेतलेला आहे। 1 कपापेक्षा कमी गूळ घेतलेला आहे। थोडेसे इलायची पावडर घेतलेली आहे। काजू बदाम यांना कुटून घेतलेला आहे। 1 चमचा खसखस घेतली आहे आणि तूप घेतलेला आहे। इथे मी कढईमध्ये 2 चमचे तूप घालून घेणार आहे। आता यात आपल्याला खसखस घालून घ्यायची आहे। खसखस व्यवस्थित भाजली गेली की यात आपल्याला ओल्या नारळाचा चव घालून घ्यायचा आहे। त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। 1 मिनिट ओल्या नारळाचा चवला परतून घेतल्यावर आपण त्यात गूळ ॲड करून घेणार आहोत। आता मी त्यात गूळ घालून घेतलेला आहे आणि त्यालाही व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। आता आपल्याला गूळ विरघळेपर्यंत वाट पाहायची आहे। पाहू शकता गूळ हा छान असा विरघळलेला आहे। आता यात आपण विलायची पावडर घालून घेणार आहोत, ड्रायफ्रूट घालून घेणार आहोत आणि याला व्यवस्थित एकजीव करून याला गार करायला ठेवणार आहोत। आता मी इथे मिल्क कंपाऊंड चॉकलेट घेतलेली आहे। मी फ्रीजमधून हिला काढून 15 ते 20 मिनिट वरच रूम टेम्परेचरवर ठेवलेली होती। आता मी इथे या चॉकलेटला छोटे छोटे पीसेसमध्ये कट करून घेणार आहे। पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला चॉकलेटला बारीक बारीक पीसेसमध्ये कट करून घ्यायचं आहे। सगळी चॉकलेट अशी कट करून झालेली आहे। आता याला आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत। इकडे मी एका पातेलीत पाणी गरम करून घेतलेलं आहे। त्यावर हे आपले चॉकलेटचं बाउल ठेवून देणार आहे आणि याला मिक्स करत राहायचं आहे। या चॉकलेटमध्ये पाणी जायला नको, नाहीतर ती व्यवस्थित विरघळणार नाही। आपली चॉकलेट ही छान अशी विरघळलेली आहे। आता मी याला काढून घेणार आहे। पाहू शकता छान अशी चॉकलेट आपली मेल्ट झालेली आहे। इथं आपलं मिश्रणही रेडी आहे। इथे मी मोदकाचा मोल्ड घेतलेला आहे आणि त्याला तूप लावून घेणार आहे आणि या मोल्ड आपल्याला बंद करून घ्यायचा आहे। इथे मी रबराच्या सहाय्याने याला बंद करून घेतलेला आहे आणि 1 चम्मच मी चॉकलेट यात ओतून घेणार आहे आणि त्याला स्प्रेड करून घेणार आहे। सगळ्या साइडने व्यवस्थित आपल्याला पसरून घ्यायची आहे चॉकलेट आणि एक्स्ट्राची चॉकलेट आपल्याला काढून घ्यायची आहे। जर कुठे कमी वाटली तर त्यात परत चॉकलेट टाकून आपल्याला एक्स्ट्राची चॉकलेट काढून घ्यायची आहे। पाहू शकता सगळ्या साइडने व्यवस्थित चॉकलेट स्प्रेड झालेली आहे। आता याला फ्रीजमध्ये 1 मिनिट सेट होण्यासाठी ठेवणार आहोत। चॉकलेट आपली छान अशी सेट झालेली आहे। आता यात मिश्रणाचा एक गोळा तयार करून त्यात दाबून दाबून भरून घ्यायचा आहे। व्यवस्थित प्रेस करून भरायचा आहे। आता वरून आपल्याला चॉकलेट परत टाकून घ्यायची आहे। चॉकलेट जर घट्ट झालेली असली तर त्याला परत मेल्ट करून घ्यायची आहे। आता या मोदकाला आपल्याला परत सेट व्हायला ठेवायचं आहे। पाहू शकता आपला मोदक छान असा सेट झालेला आहे। आता आपण याला डिमोल्ड करून घेणार आहोत। पाहू शकता आपला मोदक छान असा डिमोल्ड होत आहे। तूप लावल्यामुळे तो इझिली मोदक डिमोल्ड होतो। पाहू शकता अशाच पद्धतीने मी राहिलेले मोदकही तयार करून घेतलेली आहेत। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। थँक्यू।